महापर्यटन उत्सवाला 2 मे पासून महाबळेश्वरमध्ये सुरुवात होतीये. पर्यटन विभागाच्या वतीनं, राज्य शासनाच्या वतीनं हा उत्सव या ठिकाणी महापर्यटन उत्सव साजरा करण्यात येतोय आणि एकूणच या ठिकाणी नक्की काय काय असणार, पर्यटकांना या ठिकाणी पर्वणी काय असणार, काय उपक्रम या ठिकाणी राबवले जाणार आहेत, हे सगळं आपण साताराचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्याकडून जाणून घेऊयात. आता त्यांनी या ठिकाणची पाहणी सुद्धा केली, पण सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी टेंट सिटी उभारण्यात आली आहे. एक आगळं वेगळं या ठिकाणी पर्यटकांसाठी. हे नक्की काय असणार आहे हे पण आपण जाणून घेऊयात. साहेब, काय सांगाल? आता पाहणी केली, उत्सव मोठा आहे, अनेक मंत्री या ठिकाणी येणार आहेत, राज्यपाल महोदय या ठिकाणी येणार आहेत. कशा पद्धतीची इथली सगळी तयारी आहे आणि पर्यटकांसाठी काय वेगळं असेल? नमस्कार. महाराष्ट्राचा महापर्यटन उत्सव 2, 3, 4 रोजी मे मध्ये महाबळेश्वर या ठिकाणी होणार आहे. या पर्यटन उत्सवाची तयारी पूर्णपणे आता झालेली आहे. आज आपण पाहताय की या ठिकाणी प्रमुख अट्रॅक्शन असलेली टेंट सिटी, जी गोल्फ क्लबच्या ग्राउंडवर आहे, त्याचबरोबर भोसे येथे पण आहे. या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांना, त्याचबरोबर बुकिंग करून ज्यांना या ठिकाणी राहण्याची इच्छा आहे त्यांना जरूरपणे त्याचा लाभ घेता येऊ शकेल. या पर्यटन उत्सवामध्ये 3ही दिवस सायंकाळी सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे. त्याचबरोबर विल्सन पॉइंटला सकाळी योगा सेशन असणार आहे 3 आणि 4 तारखेला. वेण्णा लेकला बोटिंग आपल्याला करता येऊ शकेल. बोटिंग मार्केट असणार आहे, लेझर शो असणार आहे आणि त्याचबरोबर ड्रोन शो असणार आहे. वेण्णा लेकच्या बाजूला छत्रपती प्रतापसिंह गार्डन आहे. त्या गार्डनचं नूतनीकरण करण्यात आलेलं आहे. त्या गार्डनमध्ये सर्व किल्ल्यांची प्रदर्शनी असणार आहे, शस्त्र प्रदर्शनी असणार आहे. 3 तारखेला महामहिम राज्यपालांच्या हस्ते त्याचं आपण लोकार्पण करणार आहोत. त्याचबरोबर शहरामध्ये पेटिट लायब्ररी ही जुनी वास्तू होती, त्याचं जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आपण नूतनीकरण केलेलं आहे आणि या लायब्ररीमध्ये सातारा जिल्ह्यातील वेगवेगळी पर्यटन स्थळं जी आहेत त्याचं आपण सादरीकरण करतोय. सर्वसामान्य नागरिक आणि पर्यटक जे इतर भागातून येणार आहेत त्यांना सातारा जिल्ह्यातील जे पर्यटनाची ठिकाणं आहेत ती एकाच ठिकाणी पाहता येतील आणि त्यानंतर प्रत्यक्ष जाऊनही त्यांना पाहण्यासाठी जो काही मार्ग असेल, तिथली सुविधा असेल, याविषयी त्यामधून मार्गदर्शन मिळणार आहे. महामहिम राज्यपाल सर त्याचं लोकार्पण करणार आहेत. 4 तारखेला माननीय मुख्यमंत्री येणार आहेत. त्याचबरोबर जिल्ह्यातील सर्व मंत्री महोदय, पर्यटन मंत्री, उपमुख्यमंत्री हे येणार आहेत. 2 तारखेला उद्घाटनाच्या वेळेस माननीय एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आणि माननीय अजितदादा पवार साहेब उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. त्यावेळेसही सर्व सन्माननीय मंत्री आणि लोकप्रतिनिधी या कार्यक्रमाला येणार आहेत. मागील 3-4 दिवसापासून राज्यातील विविध भागातून या पर्यटन महोत्सवाच्या अनुषंगाने इन्क्वायरीज येत आहेत, विचारणा होते आणि सर्व राज्यामध्ये एक उत्सुकता निर्माण झाल्याचं दिसतंय. त्याचबरोबर महाबळेश्वर शहर असेल किंवा जिल्ह्यामध्ये असेल, लोकांना एक मोठं अट्रॅक्शन या निमित्तानं निर्माण झालेलं आहे की राज्याचा महोत्सव आणि तोही पहिला महोत्सव महाबळेश्वरमध्ये आणि सातारा जिल्ह्यामध्ये होतोय. हा एक मोठा अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण आहे. याचबरोबर पुढच्या 4 वर्षामध्येही राज्याच्या विविध भागामध्ये अशाच प्रकारचे पर्यटन महोत्सव होणार आहेत. कोकणात होणार आहे, विदर्भात होईल, मराठवाड्यात होईल आणि खानदेशामध्ये होणार आहे. राज्याचा हा या 5 वर्षातला पहिला पर्यटन महोत्सव साताऱ्यामध्ये होतोय. सर, पहिला पर्यटन महोत्सव या ठिकाणी होतोय. पर्यटक महाबळेश्वरला अनेक भेट देत असतात, मात्र पर्यटकांसाठी वेगळं आकर्षण म्हणजे हेलिकॉप्टर राईडचं सुद्धा आहे. तर हे कशा पद्धतीचं नियोजन असेल आणि खाद्य संस्कृती वेगवेगळ्या भागातली याचे काही स्टॉल या ठिकाणी असणार आहेत, याच्याबद्दल थोडीशी पर्यटकांना माहिती मिळाली तर ते इथपर्यंत पोहोचू शकतील. या महोत्सवामध्ये फक्त साईट सीइंग असणार नाहीये, ॲडव्हेंचर स्पोर्ट्स हे या भागामध्ये नेहमी आयोजित केले जातात. त्याच्यामध्ये पॅराग्लायडिंग होतं, परंतु यावेळेस जसं उत्तर भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी हेलिकॉप्टर राईडची संधी पर्यटकांना दिली जाते, त्याप्रमाणे भोसे येथे हेलिपॅड तयार करण्यात आलेलं आहे आणि त्या ठिकाणावरनं बुकिंग करून आपल्याला हेलिकॉप्टर राईडचा आनंद घेता येणार आहे. मला सांगायला आनंद वाटतो की या उपक्रमाला राज्यातल्या पर्यटकांनी अतिशय चांगला प्रतिसाद दिलेला आहे. टेंट सिटीला पण आतापर्यंत मोर दॅन 80% बुकिंग झालेलं आहे आणि हेलिकॉप्टर राईडचं पण बुकिंग खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे. पर्यटकांना पूर्ण महाबळेश्वरमध्ये हेलिकॉप्टरमधनं दर्शन घेतल्यानंतर सगळे पॉईंट्स एकाच वेळेस बघण्याची संधी मिळणार आहे आणि कदाचित त्या प्रतिसादावरनं कायमस्वरूपी पण तो निर्णय आपल्याला पुढे जाऊन घेता येऊ शकेल काही प्रायव्हेट पार्टिसिपेंटच्या माध्यमातून. त्याचबरोबर खाद्य संस्कृतीचा आपण उल्लेख केला. महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये प्रत्येक भागाची स्वतःची एक खाद्य संस्कृती आहे.
साताऱ्यामध्ये हा महोत्सव होत असताना आम्ही आवर्जून हा प्रयत्न करतोय की या भागामधील जी खाद्य संस्कृती आहे ती येणाऱ्या लोकांना उपलब्ध होईल आणि जिल्हा परिषदेचा जो ग्रामविकास विभाग आहे त्यांच्या माध्यमातून आपले बचत गट जे आहेत महिलांचे बचत गट त्यांच्या माध्यमातूनही आपल्याला खाद्य संस्कृती उपलब्ध करून देणार म्हणजे खाद्यपदार्थ उपलब्ध करून देता येतील आणि काही स्टार हॉटेल्स आहेत तेही याच्यामध्ये सहभागी होत आहेत. जो पर्यटक ज्याला जे पाहिजे त्याप्रमाणे खाद्य किंवा पदार्थ उपलब्ध असणार आहेत आणि लहान मुलांसाठी पण फनफेअर असणार आहे. त्याचबरोबर मुख्य आकर्षण आमच्या दृष्टीने हे असणार आहे की महाबळेश्वर हे हिल स्टेशन आहे. याच्या आजूबाजूला जी गावं आहेत ती गावं पण याच्यासोबतच विकसित झाली पाहिजेत पर्यटनाच्या अनुषंगाने. आपल्याला माहिती आहे की भिलार हे पुस्तकाचं गाव म्हणून प्रसिद्ध आहे. मदाचं गाव मांगर इथून 3-4 किलोमीटरवर आहे. त्याचबरोबर इतर गावं पण आता काही कासवण वगैरे ही विकसित होत आहेत आणि महाबळेश्वरमध्ये येणारा पर्यटक फक्त महाबळेश्वर पाहून किंवा क्षेत्र महाबळेश्वर पाहून पाचगणी पाहून परत न जाता आजूबाजूच्या गावात गेला पाहिजे आणि कंट्री साईड व्ह्यू ज्याला म्हणतो आपण त्याला प्रत्यक्षात स्ट्रॉबेरीच्या शेतामध्ये जाऊन त्याला काही स्ट्रॉबेरी कलेक्ट करता येईल. ब्ल्यूबेरी आहे आपल्याकडे, रास्पबेरी आहे, गुजबेरी आहे, तुमची मलबेरी आहे. बेरीज मोठ्या प्रमाणावर शेतकरी या ठिकाणी उत्पादन घेत आहेत. पर्यटक येऊन शेतामध्ये जाऊन किंवा त्यांच्या फार्म फ्रेश ज्याला प्लकिंग म्हणतो आपण ते त्यांना करता येऊ शकेल आणि हे अट्रॅक्शन यावेळेस मोठं असणार आहे. या सिटी सोबतच गावामध्ये आम्ही त्यांचं स्वागत करायला तयार आहोत. तर जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलेली माहिती आपण ऐकली. 3 दिवस हा पर्यटन महोत्सव चालेल. भरगच्च कार्यक्रम या ठिकाणी असणार आहेत आणि पर्यटकांना एक वेगळी अनुभव या पर्यटन महोत्सवाचा आल्याशिवाय राहणार नाही असंच म्हणणं त्यांनी सांगितलेलं आहे. कॅमेरामॅन तुषार समी, सचिन जाधव, न्यूज 18 लोकमत, महाबळेश्वर, सातारा.